अत्यंत आनंदी बातमी आज आपल्याला मिळालेली आहे. आपल्या सगळ्यांचा आनंद निश्चितपणे गगनात झालेला आहे. तो आपल्याला विनंती आहे की आपण सगळ्यांनी आता बसून घ्यायचं आहे. सगळ्यांनी बसून घ्या. छत्रपती शिवाजी महाराज. आपल्याला कल्पना आहे आपल्या हिंदुस्थानचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब हे राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्तानं येत्या 12 तारखेला युवा दिनाचं औचित्य साधून नाशिकमध्ये येत आहेत. हा राष्ट्रीय युवा महोत्सव संपूर्ण हिंदुस्थानात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यात होत असतो, परंतु हा राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिकमध्ये होण्याचं भाग्य आपल्या नाशिककरांना लाभलेलं आहे. की हा युवा महोत्सव आहे युवकांसाठी. आपल्या युवकांसाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे विचार हे निश्चितपणे उत्साह वाढवणारे, आपल्याला आयुष्यात एक नवीन दिशा देणारे असतील. आणि म्हणून या ठिकाणी आपले सगळे प्रमुख पदाधिकारी ठिकाणी आलेत. जिल्ह्यातील सर्व प्रमुख तालुका प्रमुख या ठिकाणी आलेत. आपल्या सर्वांना आपापल्या भागात आपले ज्या तरुण मंडळी आहेत, आपल्या भागात स्पोर्ट्समन असतील, आपल्या भागातील अनेक कल्चर ज्याला कला क्षेत्रात काम करणारे युवक असतील, कॉलेजमधले विद्यार्थी असतील, या सर्वांना हे विचार ऐकण्याची उत्सुकता आहे. आणि त्यांना कसं या ठिकाणी आणता येईल या दृष्टीनं प्लॅनिंग करण्यासाठी आजची बैठक आहे. माननीय पालकमंत्री दादासाहेब भुसे गेले 3 दिवस नाशिकमध्ये डोकून आहेत. आपण बघतो की शहराचा कायापालट चाललेला आहे. संपूर्ण शहर स्वच्छताकडे चाललं आहे, त्याचं ब्युटिफिकेशन होत आहे. पंतप्रधानांचं अशा पद्धतीनं स्वागत करणं हे आपल्या कर्तव्याचं आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांची सुद्धा जबाबदारी आहे. एका शिस्तीचं प्रतीक आपण नाशिककरांनी दाखवलं पाहिजे. एक मोठा रोड शो या निमित्तानं त्यांचा होणार आहे. या रोड शोला आपल्याला हजर राहायचं आहे. आपण पंतप्रधानांना कायम टीव्हीमध्ये बघत असतो, या निमित्तानं अनुभवायचा आपल्याला संधी मिळणार आहे. आणि म्हणून आपण आपापल्या भागातून या युवकांना कसं आणू शकतो, त्यांना इथं यायची इच्छा आहे, त्यांना कुठे त्यांनी गेलं पाहिजे, कुठे थांबलं पाहिजे, याच्या नियोजनाशी म्हणून आजची बैठक होती. आणि बैठक चालू असतानाच एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक आपण सर्वांनी ऐकलेला आहे. मला वाटतं हा खरा प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद आपल्याला लाभलेला आहे. कारण वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न जे होतं राम मंदिराचं ते साकारतंय. आणि त्याच प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद आपल्याला लाभतोय. आदरणीय बाळासाहेबांचे विचार घेऊन एकनाथ शिंदे साहेब काम करतायत. आणि तो रिझल्ट सुद्धा आपण सगळ्यांनी आता ऐकलाय. या आनंदात आता आपल्याला अजून महत्वाचं काम आहे. हा आनंद द्विगुणित करायचा असेल तर पंतप्रधानांचा दौरा आपल्याला अत्यंत उत्साह यशस्वी करायचा आहे. मी आदरणीय दादांना विनंती करतो या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करावं.